मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात पानवेल लागवड याविषयी कुऱ्हा पानाचे तालुका भुसावळ जिल्हा जळगाव इथले प्रगतिशील शेतकरी रमेश बोबडे यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा ऐकूया ही मुलाखत. मंडळी नमस्कार. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण पानवेल लागवड याविषयी कुऱ्हा पानाचे तालुका भुसावळ इथले प्रगतिशील शेतकरी रमेश बोबडे यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत. रमेश बोबडेजी, आपलं खूप खूप स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओत. धन्यवाद मॅम. बरं, आता आपण आज पानवेल ही जी शेती तुम्ही करता त्याविषयी बोलणार आहोत. सगळ्यात आधी मला हे जाणून घ्यायचं आहे की तुमची शेती कुठल्या ठिकाणी आहे? माझी शेती कुऱ्हा शहरात आहे, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव. बरं, आणि किती क्षेत्र आहे? माझ्याकडे 1.5 एकर क्षेत्र आहे. बरं, आणि पानवेलीचं लागवड जे आहे ते किती क्षेत्रात आहे? पानवलीची लागवड जवळपास 1 एकर जवळपास आहे, 20 ते 25 गुंठ्यात आहे. अच्छा. किती वर्ष झाले तुम्ही करताय? मी जवळपास 10 ते 12 वर्षाली करतोय. याच्या आधी वडील करत यायचे, वडिलापासून मी शिकलो, मी करतोय. 10 ते 12 वर्षापासून मी करतोय. अच्छा, म्हणजे वडीलही करत होते आणि मग वडिलांचे वडील सुद्धा तेच करत होते. आमचा हा पारंपरिक व्यवसाय. अच्छा. त्या अनुषंगाने आम्हाला एक अंशिक शिकवण आणि त्यात माहिती असल्यानं आम्ही ते जोपासत आतापर्यंत करत आलोय. मग जशी पारंपरिक शेती चालत आलेली आहे तुम्ही तशीच करता का तुम्ही त्याच्यात आणखी काही बदल केले? हे एक मेन कारण आहेत मॅम, की आपण काळानुसार बदलून शेती केली तर ती नक्कीच फायदेशीर ठरते. नक्कीच. काय बदल केले मग तुम्ही? आम्ही थोडे लागवडीत बदल केले. पारंपरिक पद्धतीत थोडी दाटीवाटीने लागवड होती, आम्ही त्यात लागवडीत थोडं सुटसुटीतपणा घेतला. त्यानं सुटसुटीतपणा असल्यानं जरा सूर्यप्रकाश हवा खेळते असल्यानं जरा पाण्याची क्वांटिटी जास्त चांगली निघाली. क्वांटिटी आणि क्वालिटी चांगली निघली. आणि हे करता करता आम्ही आम्ही एक युवा शेतकरी असल्यामुळे अशी कुठंतरी मानसिकता होती की याच्यापेक्षा कुठंतरी आपण चांगलं करू शकतो किंवा चांगलं मिळू शकतं आपल्याला कोणाकडनं. तर ह्या अनुषंगानं आम्ही आत्मांतर्गत एक सहलीचं नियोजन केलं. त्यावेळेस सहलीला गेले तर आम्ही या शोधात होतोच, कारण आम्ही वडिलांपासून शिकत आल्यानं आम्हाला क्लायमेटनुसार ज्याच वातावरणाचे बदल, जे मार्केट, बरंच काही बदल. ज्यावेळेस वडिलांच्या वेळेचे मार्केट वेगळं होतं, अगदी आज वेगळं आहे. म्हणजे परिस्थितीनुसार बदलत सर्व काही बदलत असतं एक वेळेस. तर त्या शोधात आम्ही होतोच की एक नवीन काहीतरी मिळेल का आम्हाला. तर त्या अनुषंगानं आत्माअंतर्गत आमची एक सहल निघली. आम्ही बेंगलोर इथं सहल गेली आमची. एक 20-25 शेतकरी एक मिळून तिचं सहल नियोजन केलं. आणि बेंगलोर इथं एक सर्वात मोठं रिसर्च सेंटर आहे की तिथं ऑल नॅशनल लेवलला पानवेली संशोधन होतं. हो. तर मग तिथं आम्हाला पाहिले आणि तिथं एक हेमाबिंदू मॅडम होते, डॉक्टर हेमाबिंदू मॅडम. हे तिथं एक आपलं पानवेलीवरती रिसर्च एक सायंटिस्ट आहे. हो. तर त्यांनी आम्हाला दाखवलं, वेगवेगळ्या व्हरायट्या दाखवल्या, बरीच माहिती तुम्हाला. म्हणजे ज्या आम्हाला एक प्रॅक्टिकली अनुभव होता आणि बेसिक त्यांनी दिलं. हां. आणि सांगितलं की ह्या व्हरायट्या आहे, असं आम्ही डेव्हलप केलं आहे, ह्या क्रॉस केल्या आहेत, याचा रिस्पॉन्सच आहे. पण त्यांनी एक निराशा व्यक्त केली की आम्ही सर्व काही करतोय पण याला शेतकरी प्रतिसाद देत नाही. हो. त्यावेळेस त्यांनी आम्हाला त्यांच्याही सुद्धा एक मनात होतं की हे एक व्हरायटी हे एक चांगली आहे. तर मग त्यावेळेस आम्ही आणले 10-12 रोपं आणले होते ग्रुपनुसार. 18 साली आम्ही आणले होते. दुष्काळ होता, भयंकर दुष्काळ होता. त्यावेळेस आम्ही लागवड केली. शेतकऱ्यांचा एक गट आहे, तर त्या गटामार्फत आम्ही प्रत्येकी 2-2 वेल देऊन शेतकऱ्यांना एक लागवड केली त्या रोपाची. आणि लागवड करत असताना माझ्याकडे पण 2 रोपं होते. त्या एक लावण्याच्या वेळेस एक कुजलं, एक जगलं. आम्हाला मुळात त्यात अनुभव असल्यामुळे तर आम्हाला लगेच 2 ते 3 महिन्यात लगेच निष्कर्ष समजला की हे खरंच वाण एक काटक वाण आहे आणि याच्यापासून चांगला शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आम्ही तसं मग ते 2018 सालपासून ती लागवड केली. परत 18 साल पण दुर्दैवाने आपल्याकडे 2020 साली कोरोनाची एक साथ आली. त्या कोरोनाच्या साथमध्ये एक कोणाचा तोटा झाला मॅम आणि कोणाचा फायदा पण झाला. त्यात फायदा आमचा असा झाला
म्हणजे कुठंतरी तोटा झाला होता, पण एक आज भविष्याच्या दृष्टिकोन जो फायदा झाला तो त्यावेळेस भरपूर मोठा फायदा झाला. तो असा झाला की कोरोना पिरियडमध्ये सर्व मार्केट ठप्प होते. त्यावेळेस ह्या वाणाचं पान काढले जात नव्हते. म्हणजे जे आमचं कपुरी वाण होते पारंपरिक ते पण, आणि हे वाण सोबत लावलेलं होतं मी त्यावेळेस. तर त्यावेळेस असं निष्कर्ष आलं मॅम की ते 2 महिने 3 महिने मार्केटात सर्व बंद, म्हणजे जवळपास 4 महिने बंदच होते. तर 3-4 महिने पानं निघली नाही, आणि ह्या वाणाचे पान 3 ते 4 महिने थोडंही त्याची क्वालिटी क्वांटिटीत कुठंच काही फरक पडला नाही. अच्छा. हो, ते दुर्दैवाने कोरोनाच्या लाटेमुळे म्हणजे असं एक मार्केट थप असल्यामुळे ते लवकर निष्कर्ष झालं. मग मला असं वाटलं की हे खरंच चांगलं आहे. की मग 2018 साली एकच रोप लावलं होतं. 20 साली त्याचे 15-20 रोपं लावले, आणि तरच्या 3ऱ्या-4थ्या वर्षी 300-400-1000 वाढत गेले. आज जवळपास मॅम माझ्या असं एक अंदाज आहे 2018 पासून जवळपास आपले 5-6 वर्ष झाले, तर लाखोत रोपं आज मी म्हणजे माझ्याकडनं 3 ते 4 हजार दिले, आणि त्या 3 ते 4 हजार रुपयांना जवळपास चांगला फायदा झाला, आणि त्यांनी बरंच काही लागवड केली. अरे वा, हो, किती छान. म्हणजे बरंच शेतकऱ्याने जवळपास, आता माझ्याकडे जितकी लागवड नाही तितके जे शेतकऱ्यांना माझ्याकडनं दिलं ते माझ्यापेक्षा सुद्धा चांगली लागवड केली. अरे वा, चांगला फायदा गेला. आता तुम्ही जेव्हा माहिती सांगत होतात, ते जेव्हा बोलत होतात, तेव्हा तुमच्या तोंडून कपुरी नाव आम्ही ऐकलं. हो हो. तर हे कपुरी म्हणजे पानाची जात आहे? कपुरी ही एक पानाची जात आहे. बरं. ज्याच्याबद्दल तुम्हाला आता मी सांगितलं, बरं. हे एक त्याचा एक संकरित वाण आहे. अच्छा अच्छा. मग अशा किती जाती आहेत पानाच्या? जसं तुम्हाला सांगितलं मॅम, एक कपुरी जात म्हणजे तसं एक कॉमन आहेच. म्हणजे जसं एक घरात आपण 4 लोक आहेत, आपण जाती जसं म्हणजे एकच आहे, पण मग त्याच्यात गुणधर्म वेगवेगळे असतात. तसं आहेत कपुरीत पण असे वेगवेगळ्या जाती आहेत, पण असे लगेच निष्कर्षात येत नाही. एक त्याला सखोल अभ्यास लागतो, समजतं. मग आपलं जे क्षेत्र आहे, आपला जो जिल्हा आहे, आपलं जे क्षेत्र आहे, तर या ठिकाणी मग कुठलं पान चांगलं लागतं? आपल्याकडे कपुरीच लागवड आहे आज या स्थितीत. अच्छा, कपुरीची लागवड आपल्याकडे खूप छान होते. आणि ही लागवड, मग आता आपण त्याच्याबद्दल बोलू की ही लागवड कशी करतात? याची लागवड मॅडम जून महिन्यात जसं पावसाची सुरुवात होते, जसं पेरणीचा वेळेस असतो त्यावेळेस आपल्याला सैरी, शेवगा आणि पांजरा ह्या झाडांची लागवड करावी लागते, किंवा बियाची लागवड करावी लागते. म्हणजे त्याचं एक अंतर आहे, त्याच्या ओढीतलं जवळपास 3.5 बाय 2.5 या अंतरावरती त्याची लागवड करावी लागते. आंतरमशागत? आंतरमशागत जसं पाहायला गेलं तर उन्हाळ्यातच आंतरमशागत केलेलं असते, नांगरणी वखरणी झालेलं असतं सर्व. आणि त्यानंतर आपण सदरी शेवगा लागवड केली, आणि त्यानंतर ऑगस्ट महिना म्हणजे आपण श्रावण महिना जो म्हणतो, श्रावण महिन्याच्या सुरुवातीला पानवेलची वेलांची कटिंग लागवड होते. अच्छा, म्हणजे आता तुम्ही जसं सांगितलं की ही लागवड तुम्ही कशी करता वगैरे, तर याच्यासाठी खतं वगैरे कुठली वापरता? हो, याचं खरंच आज जर का पाहायला गेला तर ऑर्गॅनिक हा जर का विषय गेला तर ऑर्गॅनिक तुम्हाला आज खायला नाही सारखं मिळतंय. बरोबर. तर मी एक विश्वासाने सांगू शकतो मॅडम की आमचं पानवेल हे एक पीक असं आहे, जरी वापर करायचा म्हटलं तर त्याच्यात 100त 5% आपण रासायनिकचा वापर करू शकतो, फक्त 5%. अच्छा. बाकी 95% वापर जरी केला तरी फक्त 5% करू शकतो. 95% ते ऑर्गॅनिकच आहे. आणि काही शेतकरी, आता माझ्याकडे मी काही बाकी शेतकरी की ते 100% ऑर्गॅनिक करतात. किती छान ना. आणि हल्ली ते सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे अगदी की आम्ही लोकांना ऑर्गॅनिक खाऊ घालतो. खूप छान. म्हणजे हे हल्ली खूपच गरजेचं आहे. आणि लोक ज्या पानानं ज्या दृष्टिकोने आपलं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो समजतो ठरतंय, त्या दृष्टिकोनानं आम्ही पण आमचे प्रयत्नच आहे की आम्ही लोकांना पण ऑर्गॅनिक देऊ. खरंच की ते फायदेशीर ठरू शकतं खाणाऱ्यांना. अगदी. याची काढणी कशी करता? याची काढणी मॅम जवळपास 20 दिवसानंतर 25 दिवसानंतर काढणी. म्हणजे आज एका वेलीवरचे जर का आज 20 पान काढले तर परत 15 ते 20 दिवसानंतर त्याचा तिथं पान काढणीस येतात परत. अच्छा. आता मला असा प्रश्न विचारायचा आहे की या वेलीवरती म्हणजे कीड म्हणा किंवा रोग म्हणा कुठले पडतात किंवा असतात? याच्यावरती कीड जवळपास असं येत नाही मॅम वरतून, पण याचं सर्वात मोठं नुकसान हे एक मुळकूच. अच्छा. हो, म्हणजे जे जमिनीतून होतं. वरतून याच्यावर कीड वगैरे पडत नाही. जसं तुम्हाला आता सांगितलं की रासायनिक जरी घेतलं तर 5% वरती करता येत नाही. बरोबर. करायचं जरी म्हटलं तर करता येत नाही. सतत ते पीक वर्षानुवर्ष म्हणजे जवळपास आधी म्हणजे आमचे वडील सांगतात किंवा आजोबा सांगतात की एक वेळेस पानवेली लावला की ते जवळपास 10 ते 15 वर्ष जागेवर राहायचं. अच्छा. बरं. त्यावेळेस ती जमिनीत ताकद होती. आणि त्यावेळेस असं क्लायमेट पण एक संतुलित होतं, त्यामुळे ते राहत होते.
आता क्लायमेट आता चॅलेंज वाढले. चॅलेंज वाढलंय. बरोबर. जमीन, परत तुमचं आसमानी संकट, हो. आणि परत वातावरणाचे बदल, म्हणजे जे वरतूनच नाही, काही हवेतून सुद्धा वातावरणाचे बदल होतात. तर ह्याचं नुकसान होतं. आणि जे तुम्हाला सांगितलं पाणी मुडकूज हे एक सतत जमीन ओली असण्या कारणानं होतं. म्हणजे जशी तुम्ही एक उदाहरणार्थ केळीची बाग घ्या. आता एक एरी, दुएरी आणि तिएरी जसं उत्पन्न घेतात काही शेतकरी, ते कसं घेऊ शकता, जर ते पाण्याचं नियोजन जर का चांगलं करलं तर होऊ शकतं. बरोबर. आणि आमचं पानवेली असं आहे की याला पाण्याची भरपूर गरज असते. म्हणजे जवळपास उन्हाळ्यात तुम्ही एक दिवसाआड तरी पाणी लागतंच. आणि बंदिस्त असल्या कारणानं त्यात हवा आणि ऊन कमी येतं. आणि जमिनीचं सर्वात जास्त जर का आरोग्य सुधारलं तर हवा आणि आपलं ऊन. बरोबर. यानं जमिनीची चांगलीच सुपीकता किंवा सुधारतं. तर यामुळे काय होतंय की जे जमिनीची जे आता ठीक आहे आम्ही ऑर्गॅनिक तर करतोच, पण याच्या आधी ज्या जमिनीची पिकं घेतले त्याला जे आपण रसायनं टाकलेले ते जमिनीत कुठं ना कुठं असतात. तर ते असल्या कारणानं ते आपण ते जमीन आपण त्या लागवडी खाली आणले. ते लागवडी खाल्यानंतर ते कुठं ते आपल्या पाणी पिकावरती साईड इफेक्ट्स होतात. त्याच्यामुळे मग मुडकूज होते. त्याच्यावर जर का पाण्याचं नियोजन, जे असं आता बरेच जैविक खत आहेत, ट्रायकोडर्मा सारखे वगैरे, याच्यानं कंट्रोल जातात. आता कृषी आपलं आत्माअंतर्गत आम्हाला बरेच मीटिंग माहिती केली. काही वेळोवेळीच आम्हाला त्यांना स्पॉटवरती येऊन मार्गदर्शन केलं. यामुळे बरेच काही कमी झालं आहे. पण मग जे काही अजूनपर्यंत काही भागात, आता ठीक आहे आमच्या कुरा शिवारात याचा चांगला कृषी भागाचा चांगला सहभाग असल्यामुळे आमचा चांगला फायदा झाला. बरोबर. आता काही भागात आता सोयगाव, शेंदुर्णी, जवळपास घाटमाथा, पारज, वालसा, धानोर, काही शिरसोल पण आहे तिथं जवळच. असल्या ह्या भागात बरेच शेतकऱ्यांचे असं येतं की मुडकूजानं बरेच यावर्षी लावलं, पुढच्या वर्षी इथे वाढून गेलं, नुकसान झालं. असे बरेचसे कारण हे लागवडीचे किंवा पाण्याचं अनियमितता किंवा रासायनिक खतांचे अगोदर जे वापरा गेलं आहे. आता बरेच लोक असं म्हणतात की आता तुम्ही तर ऑर्गॅनिक करता, मग हे तुम्हाला हाय प्रॉब्लेम यायला नको. तर याची ही एक कुठंतरी आपलं चूक झालेली असते. ही चूक आता आपल्याला निदर्शनास येते. मग ती टाळण्यासाठी काय गोष्टी, कुठल्या गोष्टींचं लक्षात ठेवल्या पाहिजे? ते टाळण्यासाठी आपण 1 वर्ष अगोदर तरी त्याच जमिनीत आपल्याला पानवेल घ्यायचंय, 1 वर्ष अगोदर ते नियोजन करणं गरजेचं आहे. अच्छा. मग ते कसं करायचं थोडं सांगा बरं. आता नियोजन करायचं म्हटलं ज्यात मी एक साधं सरळ एक पीक घ्या, हरभरा घ्या. जवळपास की तुमची एक आपली उन्हाळी ज्वार घ्या, आपलं दादर म्हणतो आपण त्याला. असे पीक जर कमी पाण्यावाले की आपण त्याला, आता हरभरा म्हटलं तुम्हाला फर्टिलायझरची गरज पडत नाही, म्हणजे कमी एकदम नाही सारखं लागतं त्याला, आणि त्याला पाणी कमी लागतं. ती जमीन लवकर वापसात येते, म्हणजे ती खराब नाही होत. म्हणजे जवळपास आपण एक पूर्वतयारी करू शकतो की त्या जमिनीत वर्षाच्या आधी आपण कमीत कमी पाणी कसं देऊ शकतो आणि कमीत कमी फर्टिलायझर कसं देऊ शकतो, तर याचा या लागवडीचा चांगला फायदा होऊ शकतो. पूर्वतयारी आपण लगेच नाही करू. आता बरेच शेतकरी असे येतात की नाही मी तर सगळं ऑर्गॅनिक करतोय तरी माझं मुडकूज झालं, तर याचे कारण हेच आहे. अच्छा. म्हणून मग ती पूर्वतयारी जी आहे ती पण खूप महत्त्वाची. आता एक जर का 4 एक उडीद घेतला मॅम, ते एक 3 महिन्याचं पीक आहे. याचं तुम्ही 1 महिना अगोदर तुम्ही पूर्वतयारी करून सगळं याचं नियोजन करू शकता. पण हे 2-2, 4-4, 6-6 वर्ष चालणारं पीक आहे. तर याचंच मला तर नाही वाटत की 1 वर्ष काही जास्त कालावधी आहे. माझा हिशोबानं तरी 2 वर्ष 3 वर्ष आधीच त्याची काळजी घेतली पाहिजे त्या जमिनीवर आपण हे पीक घेतोय तर. आणि मग त्याचा जेवढी तुम्ही काळजी घ्याल तेवढा तुम्हाला पुढे फायदा होईल. लाईफ अगदीच बरोबर. आता आपण बोलतोय पानवेलीबद्दल, तर ह्या पानवेलीच्या आधारासाठी आणखी कुठली झाडं लावता का? आता जसं मला आधी सांगितलं मी की शेवरी, पांजरा आणि शेवगा याची आम्ही लागवड केलेली असते. आणि त्याचं त्या सपोर्टवरतीच आपलं नदीत एक लवाड असते, त्या लवाडाच्या आधारानं आम्ही त्याला वरती बांधत असतो त्या आधारावर. अच्छा, बरं. आणि आता या पानवेलीवरती फवारणीबद्दल सांगा थोडंसं. तसं पाहायला गेलं मॅम तर याच्यावरती रोगराई असं येत नाही. असं मग अशीच तुम्ही म्हटलात की असं काही खूप त्याला हे नाही, आणि ऑर्गॅनिक असल्यामुळे आपल्या कपाशीवर ते बारीक तुडतुडा मावा असं याचं येत नाही. त्याच्यामुळे मग जास्त फवारणीचं टेन्शन नाही. केलं जरी तरी म्हणजे अगदी 5% 5% वापरलं जरी, म्हणजे वापरला जरी कसं, आता एखाद्या वेळेस एक आपलं मानवी शरीर आहे, आता जसं पावसाळा आहे
तर पावसाळ्याच्या वेळेस आपलं बॉडीला क्लायमेट नाही सूट होत. तसं आता आमचं पानवेलचं मी एक सांगू इच्छितो की आमचे पानवेल हे एक जसं मानवा शरीरावर जे वातावरणाचे बदल नुकसान करतात तसे हे पानवेलीवरती नुकसान करतात. आणि त्यावेळेस जसं आपण डॉक्टरकडनं एक सप्लिमेंट घेतो तसं आपण एक रासायनिकचा एक डोस देऊ शकतो किंवा करावं लागतं. पण तो पण आधी म्हणजे व्यवस्थित त्याची माहिती घेऊन आणि अगदी गरज असेल तरच, नाही तर मग नाही देत. नाहीच. बरं, तुम्हाला काही पुरस्कार देखील मिळाले आहेत पानवेलीच्या शेती संदर्भात, थोडंसं त्याविषयी सांगा. हो मॅम, पुरस्कार सर्वात आधी मला कृषी विज्ञान पाल इथून केलेला होता. कृषी साधना पुरस्कार मिळाला आहे. कृषी साधना पुरस्कार. अच्छा. त्यानंतर कृषी निष्ठा एक पुरस्कार मिळाला आहे, त्यांच्याचकडनं मिळाला आहे. बरं. आता नंतर 2-3 महिन्या अगोदर आपलं कृषी सम्राट पुरस्कार मिळाला आहे. आणि त्याच्यानंतर एक ICR एक इंटरनॅशनल स्तरावरती एक कृषी विभाग हे काम करतं की प्रत्येक मसाले पीक असो किंवा आपलं हे वेळेचं पान असो, एक स्पेशली एक त्यांचं एक काम करत असतं. त्यांच्याकडनं आपल्याला ICR मार्फत अयोध्याला एक पुरस्कार झाला होता. अयोध्येला. अच्छा. मग तो देखील पुरस्कार तुम्हाला आताच मिळालेला आहे. कसं वाटतं पुरस्कार मिळाला? मग कसं वाटतं, म्हणजे खरंच चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आता जसं मला एक पहिला पुरस्कार मिळाला पालके वेगळीकडनं, हे एक सर्वात मोठा पुरस्कार. तो जरी छोटा असला तर तो मी एक सर्वात मोठा एक पुरस्कार म्हणू शकतो की त्या पुरस्कारापासून मला एक चांगली चालना मिळेल की एक असं उत्साह वाटतं की चला इथं नाही थांबायचं आपण, की अजून पुढे जायचं. बरोबर. अजून पुढे जायचं, म्हणजे प्रोत्साहन मिळतं. आणि आपल्याला आणि मला असंही वाटतं की कृषी विभागानं ह्या गोष्टीकडे चांगलं लक्ष दिलं पाहिजे की एक प्रोत्साहन देणं एक शेतकऱ्यासाठी एक सर्वात मोठी गोष्ट आहे मॅम. की तो जर का मला खरंच तुम्ही चांगले आहेत, तुम्ही चांगली शेती करताय तर एक मला आवडेल, मी याच्यापेक्षा चांगला करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही आता सांगितलं की तुम्हाला हे 3-4 पुरस्कार मिळालेले आहेत आणि जेव्हाही पुरस्कार मिळतो एक आपल्याला प्रेरणा मिळते, एक आपल्याला प्रोत्साहन मिळतं की याच्यापेक्षा आपण एक चांगलं अगदी करू शकतो. कुटुंबातल्या बाकीच्यांची कशी साथ आहे? कुटुंबातल्या साथ कोण कोण असतं घरी? आणि आई वडील भाऊ, माझी पत्नी, 2 मुली आहेत. आणि ते सगळे कशी मदत करतात? आता मी तुम्हाला आधीच सांगितलं, माझ्याकडे फक्त 1.5 एकर क्षेत्र आहे. मी स्वतः काम करतो, माझे घरचे लोक पण स्वतः काम करतात. आणि पानवेली हा विषय असा आहे की यात वर्करचा अभाव आहे थोडा, त्यामुळे आम्ही स्वतःच काम करतो. बरं. हो. आणि त्यांचा चांगला प्रतिसाद आहे. अगदी. आणि घरची पण सगळी मंडळी असते, एक चांगली टीम होऊन जाते. आणि ही सगळी टीम जी आहे, टीम असली तरच काहीतरी होऊ शकतं मॅम. बिलकुल. एक जरी मी आज पुढे येऊन तुमच्याजवळ बोलतोय तर ज्याच्यामुळे कुठं ना कुठं एक फॅमिलीचा एक सपोर्ट असतोच. बिलकुल. आणि सगळेजण जेव्हा एकत्र येतात त्यावेळी निश्चितच खूप छान त्याचे आउटपुट जे आहेत ते निघतात. मला आता तुम्हाला जाता जाता हा प्रश्न विचारायचा आहे की आपले जे शेतकरी आहेत त्यांना काय सांगाल? आता शेतकऱ्यांचा विचार केला तर मॅम, जे सुशिक्षित खरंच हुशार पोरं आहेत की वडिलोपार्जित शेती आहे की त्यांना थोडंफार नॉलेज आहे, एक प्रॅक्टिकल नॉलेज, एक बेसिकल नॉलेज जर का त्यांनी घेतलं आणि ते जोडून जर का शेती चांगली गेली, चांगली शेती म्हणजे आता मी पानवेली शेती करतो, माझं शिक्षण काही जास्त नाही मॅम, मी एक FIBA झालं फक्त, जास्त नाही सारखं शिक्षण आहे, पण तरी पण एक आवड, जिद्द, त्यामुळे मी हे करू शकलो. तसंच एक नवीन युवा शेतकऱ्याने जर का ठरवलं की एक शिक्षणाची जोड आणि एक अनुभवाची जोड जर का लावली आणि जे आपण पीक घेतोय ते कुठलंही असो त्याच्यात एक काहीतरी एक स्पेशलिटी जर का एक केळी घ्या किंवा तुम्ही द्राक्ष घ्या. आता ठीक आहे आपल्याकडे द्राक्ष नाही आहे, बरेचसे असे पिकं आहेत की आपल्याकडे काहीतरी करतात की ते भाजीपाला पिकं घ्या की त्यात नवीन काय आणि ती आपण चांगलं उत्पन्न कसं येऊ शकतो आणि त्याची चांगली क्वालिटी कशी येऊ शकते, याच्यापासून आपला चांगला फायदा कसा होईल, याचा जर का विचार केला सुशिक्षित पोरांना तर नक्कीच. आणि मी पोरांना याच्याकरता शब्द वापरतो मॅम की जे करू शकतो ते एक युवा शेतकरीच करू शकतो. अगदी. हो, कारण कुठं ना कुठं असं होतं की मी करतोय, जर का आजोबा अरे आम्ही करू शकलो नाही, तुम्ही कुठं करतान, हा एक कुठंतरी एक तो विचार नको असतो. हा एक नको. बरोबर. थोडं एक कसं मी आधी विचारलं मॅम, प्रॅक्टिकली नॉलेज असणं गरजेचं शेतीच्या बाबतीत. तरी बरोबर. मी ज्या वेळेस ही नवीन जात लागवड केली त्यावेळेस बऱ्याच लोकांचा विरोध होता. असं म्हणायला गेलं तर वडील सुद्धा तेच म्हणत होते, अरे म्हणजे लोक असे म्हणताय. म्हणलं लोक तुम्ही म्हणताय, तुम्ही काय म्हणताय. त्यांचं मत पडलं की मला वाटतं की हो काय, पण मी त्यांना त्यावेळेस सांगितलं मी करेल तर हेच करेल, नाहीतर मी पानवेली लावणार नाही.
आणि तुम्ही ते करून दाखवलं. करून दाखवलं. नवीन तुम्ही काही करायला हो. डिसमोड करणारे असतातच. तेच लोक आज माझ्याजवळ कौतुक येतात, करतात. विचारतात की काय दादा कसं करायचं. हो. आता ठीक आहे, आता आपल्यापेक्षा ते सिनियर लोक आहेत, आपण त्यांना सांगू शकत, पण तरी पण ते मला विचारतात, नाईलाजाने सांगावं लागतं. ही गोष्ट असते की जुने लोक असतात आणि त्यांना असं वाटतं की हे नवीन जे काही आपण आणतो पद्धती, तर हे कसं करतील, हे होऊ नाही शकणार. थोडासा एक तो कुठंतरी विचार असतं. असतो कुठेतरी. पण न जिद्द ना हारता जर केलं मॅम तर सर्व काही होऊ शकतं. आता तुमच्या बोलण्यात असं जाणवलं की तुम्ही नवीन गोष्टी खूप पटापट शिकता आणि तुम्हाला ते खूप आवडतं. तर ही सगळी माहिती आणखी कुठून कुठून गोळा करता तुम्ही? मॅडम मला आवड लहानपणापासून शेतीची भरपूर. बरं. हां, याला जर का सर्कल पाहिलं तर आवड हे एक पॉईंट आहे. हो, आवड नसले तर तुम्ही काहीच करू शकत नाही. बरोबर. आणि मला ते आवड असल्याने मी पानवेलीचं आधीपासून काम करत होतो. कुठं असं खटकं होतं की काहीतरी नवीन पाहिजे. ते नवीन मी आणलं. परत त्याची रोपं एक सायंटिस्ट लोकांनीच बनवले होते लॅबमध्ये. मी ते रोपं माझ्या साध्या सरळ जे मला समजलं त्याच्यात मी त्या वातावरणात रोपं तयार केले पानवेलीचे. पहिल्यांदा पानवेलीचे रोपं करणारा शेतकरी मी. अरे वा. आतापर्यंत पानवेलीचे रोपं कोणीच केले नाही. अच्छा. चांगल्या हायटेक नर्सरीनं सुद्धा नाही. बरोबर. हो. आणि मग त्याचा जो आहे तो आता फायदा बघा ना किती होतोय. आणि तुम्ही तुमच्या पर्यंत ते सीमित न ठेवता तुम्ही आणखी बाकी तुमच्या मित्रांना म्हणा किंवा इतरही शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचवलं असेल. जाता जाता एक अजून प्रश्न मला असा डोक्यात आला आता की पानवेलीची शेती तुम्ही करता, पण मग याचं मार्केटिंग जे आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना, ते कसं करता? हो, मार्केटिंग जर का पाहायला गेलं मॅम तर मार्केट भरपूर काही आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी याच्यावर आपण निर्धारित करू शकतो की आपल्याला मार्केट कोणतं घ्यायचं आहे. आता एक ग्रीन कलरचं पान आहे की ते अहमदाबाद साईड चालतं, तर त्या क्वालिटीनुसार ते पान तिकडे घ्यायला पाहिजे. आता मी तुम्हाला नवीन पानाचं जे सांगितलं, आपला तुम्ही उत्तर भारत जा कडचा, तर ह्या भागामध्ये तुम्हाला ग्रीन कलरचं पान जास्त पैसे देतं किंवा मार्केट चांगलं मिळतं. बरोबर. आणि जे मी आता एक नवीन वाणा विकसित केलं आहे, लागवडीखाली आणलं आहे, IHR बेंगलोर इथून आणले होते. तर त्या वाणाची एक पिवळसर पान आहे आणि त्या पानाचं मार्केट एक विदर्भ साईड म्हणजे मलकापूरपासून पुढं चिखली मावरा नागपूरपर्यंत. तर मी असं मार्केट कळलं म्हणजे आपल्या पानाची क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे त्यानुसार आपलं मार्केट ठरवलं पाहिजे, तर आपल्याला 2 पैसे चांगले मिळू शकतात. थोडासा तो सगळा अभ्यास जो आहे तो करणं. आता कसं आहे मॅम, आता ग्रीन कलरचं पान मी इकडे टाकलं त्याला रेट टू मिळणार नाही. आणि मी ते थोडं प्युअरसर कलरचं पान ऍक्टिव्ह दिसायला ऍक्टिव्ह आहे, ते जर का मी इकडे टाकलं तर त्याचा रेट मिळणार नाही. तर त्याचा आपल्याला अभ्यास होणं गरजेचं आहे की नेमकं कुठलं पान कोणत्या भागात चालणार आहे, हे महत्त्वाचं आहे. हो. आणि आता भविष्यातल्या काय योजना आहेत, काय करायचं पुढे? भविष्यात तर योजना माझ्या संपणाऱ्यासारखं नाहीच आहे. जरी तेथपर्यंत मी पोहोचलो तर तिथेही मी पुढे सुरुवात करणार आहेत याची मला इच्छा आहे. तर सुरुवात एकच आहे, मी छोटा शेतकरी असल्यामुळे मी सध्या तरी पारंपरिक पद्धतीने लागवड करतोय, पण थोडी डेव्हलपिंग माझ्या नुसार मी केलेली आहे. पण जी सैरी शेवगाची लागवड आहे ती एक पारंपरिक पद्धतीने, फक्त जी अंतर आहे थोडं बदलून मी तर लागवड करतोय. पण भविष्यात एक असं टार्गेट आहे की आपल्याला एक चांगलं सुसज्ज शेड हाऊस याच्यात चांगली पानवेल घ्यायची. वा वा, खूप छान. आणि तुम्हाला याच्यापासून बाकी शेतकऱ्यांनी प्रोत्साहन मिळेल. अगदी 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 निश्चितच. आणि तुमची जी जिद्द आहे, तुम्ही जे नवीन नवीन गोष्टी शिकतात, त्यामुळे मला असं वाटतं की हे जे तुमचं स्वप्न आहे हे खूप लवकरच पूर्ण होईल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या भविष्यासाठी. आज तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इतकी छान माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिली आहे, त्याबद्दल आकाशवाणी जळगावतर्फे तुमचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. मंडळी, आत्ताच आपण पानवेल लागवड याविषयी कुऱ्हा पानाचे तालुका भुसावळ जिल्हा जळगाव इथले प्रगतिशील शेतकरी रमेश बोबडे यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात पानवेल लागवड याविषयी कुऱ्हा पानाचे तालुका भुसावळ जिल्हा जळगाव इथले प्रगतिशील शेतकरी रमेश बोबडे यांची सोनिका मुजुमदार